श्रोतो नमस्कार. जागर साहित्य संमेलनाचा या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं या सदरामध्ये आपण विविध मुलाखती आणि साहित्य संमेलनाशी निगडीत विविध माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज याच मालिकेमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत साताऱ्यातले ज्येष्ठ लेखक आणि कवी डॉक्टर राजेंद्र माने. माने डॉक्टर यांची वेगळी ओळख करून द्यायची तशी आवश्यकता नाही. 28 पुस्तकं त्यांची आजवर प्रकाशित झालेली आहेत. लोकसंस्कृतीचा गाभारा या महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारप्राप्त पुस्तकासह विविध पुरस्कार त्यांच्या अनेक पुस्तकांना मिळालेले आहेत. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आजवर अनेक साहित्य संमेलनं स्वतः हजर राहून त्याचा आस्वाद घेतलेला आहे. आणि याच अनुषंगानं साहित्य संमेलनाकडून सातारकरांनी नेमकं काय घ्यावं किंवा सातारकरांचा या साहित्य संमेलनातून नेमका काय फायदा होईल याविषयी डॉक्टर माने आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. डॉक्टर राजेंद्र माने नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीचाच एक प्रश्न असा आहे की साधारणपणे लोकांना असं वाटत असतं की साहित्य संमेलन म्हणजे बाहेरगावून या संमेलनासाठी लेखक येतील, कवी येतील, निमंत्रित येतील, श्रोतृगणसुद्धा बाहेरूनच येईल, आपला काही फारसा त्याच्याशी संबंध आहे असं नाही. तर मग सातारकरांना हे संमेलन आपलंसं वाटावं यासाठी त्यांनी याच्याकडं कुठल्या नजरेनं पाहायला हवं? नमस्कार. मी प्रथम हिंदवी रेडिओला धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम इथं चालू केलेला आहे. साताऱ्यामध्ये होणारं हे 4थं संमेलन आहे. हे जे अगोदर 93 साली झालं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता होतं हे. तर आपल्याला नेहमी वाटतं की संमेलन म्हणजे अखिल भारतीय असतात, फक्त बाहेरची माणसं येतात, कार्यक्रम होतात, वक्ते लेखक येतात, पुस्तकांचे स्टॉल लागतात. पण एक महत्त्वाचं आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की हा एक साहित्याचा सातत्यानं चाललेला उत्सव आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा तर मिळालेला आहे, पण मराठी भाषेसाठी चाललेला हा उत्सव हा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण इतर भाषेत असे फारसे सातत्यानं चाललेले उत्सव दिसत नाहीत, पण मराठीमध्ये मात्र त्याचं सातत्य आहे. म्हणजे आता आपण 100व्या संमेलनाकडे निघालेलो आहेत. सातारकरांच्या दृष्टीनं मला वाटतं की ही एक पर्वणी आहे. खरं तर मुळात आपल्या सातारा जिल्ह्याला वाचन संस्कृतीचा चांगला वारसा लाभलेला आहे आणि अजूनही आता सध्यामध्ये भवतालाचा जरी विचार केला तरी सातारा जिल्ह्यात अनेक साहित्यिक उपक्रम, अनेक विभागीय संमेलनं, छोट्या छोट्या गावामध्ये असणाऱ्या व्याख्यानमाला आणि तिथली वाचनालयेसुद्धा जी काम करत असतात, यामुळे एक वाचन संस्कृती निर्माण झालेली आहे. आणि ही महत्त्वाची आहे असं वाचन संस्कृती वाटतं. की आणखीन महत्त्वाचं म्हणजे सातारा नगर वाचनालय हे जवळजवळ श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयसुद्धा 170 वर्ष पार करून गेलेलं आहे. तर इतका मोठा वारसा आपल्या सातारा जिल्ह्याला वाचन संस्कृतीचा आहे. अशामध्ये हे संमेलन आता होतं आहे. म्हणजे 99वं संमेलन आहे. म्हणजे ताराबाईंनी सांगितल्या बोलीभाषेत म्हणायचं तर एक कमी 100वं संमेलन आहे असं म्हणायला हरकत नाही. महत्त्वाचं बोलीभाषेचा संदर्भ ह्याचा की आपण सातारा भागात असा ग्रामीण ग्रामीण असा येतो आणि बऱ्याच बोलीभाषा आजूबाजूला बोललेल्या जातात. अशावेळी जेव्हा अशी संमेलनं होतात त्यावेळी आवर्जून आपण तिथं जायला पाहिजे सातारकर लोकांनी. म्हणजे फक्त आपण घरी राहून लाईव्ह कार्यक्रम घरात बघायला मिळतील म्हणून घरात बसू नये, तर तो जो वातावरण असतं त्या वातावरणात जाणं, त्याहीपेक्षा आपलं सगळं कुटुंब मुलांच्यापासनं ते वृद्धांच्यापर्यंत तिथल्या कार्यक्रमाला जाऊन त्या कार्यक्रमांचा आनंद घेणं, तिथं निर्माण होणाऱ्या चर्चा असू देत, तिथं असणारी पुस्तकं बाहेर येत, त्या वातावरणात जाणं हे सुद्धा खूप आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने ऊर्जा देणार असतं. कारण आपण हल्ली तुम्ही बघता की लहान मुलांच्या हातात मोबाईल आहे. म्हणजे आम्ही पुस्तकाच्या ऐवजी शांत बसायचं असेल तर त्या मुद्द्याकडे मी येतीच आहे. आता वाचन संस्कृती जागवणं हा एक या साहित्य संमेलनाचा हेतू तुम्ही आता सांगितलात.
तर संमेलनामध्ये पुस्तकांचे सुद्धा अनेक स्टॉल असणार आहेत. अगदी कारण मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशक या संमेलनाच्या निमित्ताने येत असतात. तर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी किंवा मुलांमध्ये, तरुणांमध्ये वाचनाची सवय लागण्यासाठी या संमेलनाचा उपयोग कसा करून घेता येईल? तुम्ही चांगला मुद्दा आता हे केला की वाचनाची सवय. आता नेहमी आपण म्हणतो की वाचन संस्कृती कमी होते, वाचन संस्कृती कमी होते. ह्याला कारण खरं तर आपणच सगळेजण असतो की लहान वयात आमच्या घरात किती मासिके येतात, किती पुस्तकं आमच्या घरात आहेत. आमच्या घरात छोटं ग्रंथालय आहे का? आमच्या घरात देवघर आहे, पण आमच्या घरात निदान 10 पुस्तकं असणारं ग्रंथालय आहे का? याचा विचार आपण करायला पाहिजे. आम्ही रेशन कार्ड काढतो कारण ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी आडवं येतं, पण एखाद्या वाचनालयाचं आपण सभासद कार्ड आहे आपल्याकडं आहे का हे बघणं हल्लीच्या काळात महत्त्वाचं आहे. तर पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं पुस्तकांची ओळख होणार आहे. म्हणजे आम्ही गप्प बसवायला, मगाशी मी म्हटलं की मी मोबाईल देतो. मी डॉक्टर आहे, मला स्वतःला अनुभव आहे की आम्ही तपासायचं असेल तर मुलाला गप्प बसायचं असेल तर त्याच्या हातात मोबाईल देतात. असं कधी जेव्हा होईल की गप्प बसायला, मुलाला रमवायला आम्ही त्याच्या हातात पुस्तक देऊ? आणि मला वाटतं की ही संमेलनं जी आहेत, ही संमेलनं त्या दृष्टीनं खूप उपयोगाची ठरतील. मुलांना त्या वातावरणात नेलं, मुलांनी जर पुस्तकं हाताळली, त्यातली रंगीबेरंगी चित्रं बघितली, त्यांच्या वयाला साजेसं वाङ्मय त्यांच्यासमोर येत घेतलं, तर ते सुद्धा हट्ट करतील की आम्हाला ही पुस्तकं पाहिजेत. मग घरी गेल्यानंतर ती पुस्तकं वाचतील. हे लहान मुलांच्या संबंधित जरी झालं तरी कुमारवयीन एक मोठा गट आपल्यासमोर आहे. आज त्यांच्याकडे बघताना त्यांना कसं असतं की ज्ञान, कौशल्य या संबंधित माहिती हवी असते, स्पर्धा परीक्षेच्या सामोरी जायचं असतं. तर त्याला सुद्धा असणारी अनेक पुस्तकं, जवळपास ह्यावेळी सुद्धा संमेलनामध्ये 300पर्यंत पुस्तक स्टॉल इथे येणार आहेत. आणि इतकी वैविध्यपूर्ण असणारी पुस्तकं एकाच छताखाली तुम्हाला बघायला मिळणं, ही सुद्धा मोठी एक पर्वणी आहे. मग एखादं पुस्तक हवं असलं तर, किंवा आपण बघून सुद्धा असतं की अरेच्या हे पुस्तकाचं ज्ञान आपल्याला नाही, किंवा ह्यात काहीतरी वेगळं आपल्याला वाचायला मिळेल, अशा पद्धतीचं पुस्तक बघितल्यावर सुद्धा एक इच्छा निर्मिती होऊ शकते. तर त्यासाठी सुद्धा कॉलेजच्या सगळ्या मुलांनी, मला वाटतं की किंवा कॉलेजच्या सगळ्या प्राध्यापक आणि प्राचार्यांनी सुद्धा आवर्जून असं सांगितलं पाहिजे की तिथं तुम्ही जायला हवं. त्या कालावधीत काही सुट्टी दिली तरी हरकत नाही. नाही, आता अगदीच रजिस्टर त्यांना नाही ठेवता येणार, पण त्या दृष्टीनं प्रवृत्त करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे, जो प्राचार्यांनी आणि प्राध्यापकांनी केला पाहिजे की मुलांनी तिथं द्यावा. एखादा परिसंवाद तुमच्या संबंधित आहे, उदाहरणार्थ भयकथा, रहस्य कथांचा परिसंवाद आहेत, मुलांना आवड असते रहस्य कथा वाचण्याची, कुमार वगैरे, म्हणजे अर्नाळकर असू दे, शिरवळकर असू दे, तर त्या संबंधितल्या परिसंवादाला तुम्ही जाऊन बसलं तर आपसूक इच्छा निर्माण होईल की अरेच्या हे लेखक आपण वाचले नाहीत, धारप आपण वाचले नाहीत, अर्नाळकर वाचले नाहीत, शिरवळकर वाचले नाहीत, मग हे वाचले पाहिजेत. अशा पद्धतीने, किंवा कादंबरीकारांचा परिसंवाद असेल तर त्यांच्या कादंबऱ्यांची काहीतरी नावं कानावर आणि जातील. आताच्या या संमेलनामध्ये जे कादंबरीकार आहेत ते समकालीन आहेत, खूप जुने आहेत, अशातला भाग नाहीये. अगदी बरोबर. सगळे माझ्या अंदाजानं बघितलं तर 60च्या अलीकडचे कादंबरीकार आहेत. म्हणजे कृष्णात खोत आहेत, नीरजा आहे, अभिराम भडकमकर आहेत. म्हणजे आजच्या या तरुणाईशी कनेक्ट करणारे लेखक आहेत काही अंशी. तरुणाईशी कनेक्ट करणारे म्हणजे नीरजा त्यांच्या महानगरीय लेखन आहे ते तरुणाईशी संबंधित आहे. त्यांची कादंबरी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. अभिराम भडकमकरांनी जे लेखन केलेलं आहे, म्हणजे ते सिरियलच्या संबंधितलं टॅनिकॉससारखी कादंबरी असू दे किंवा इतर त्यांची असू दे, तर ही सगळी इन्शाअल्लाह एक वेगळी कादंबरी आहे की, तर ही सगळी भवतालाला संलग्न असणारे विषय आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनाशी कुठंतरी समांतर जाणारे विषय आहेत. तर हे जेव्हा कानावरून जाणं हे गरजेचं आहे. मला असं वाटतं की त्या दृष्टीनं मुलांनी, कुमारवयीन मुलांनी, कॉलेजच्या मुलांनी तर इथं यायला पाहिजे. आणि बालकुमार कट्टा पण ह्या संमेलनात वैशिष्ट्यानं आहे. म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 3 लेखक या बालकुमार कट्ट्यासाठी येणार आहेत. म्हणजे हे पण एक वेगळं आहे की मुलांचा त्याच्यामध्ये रस कसा वाढेल या दृष्टीनं त्याचाही मुलांना आवडीचे कार्यक्रम त्याच्यामध्ये असतील, मुलांना आवडीची गाणी त्यांना सांगितली जातील, त्यांना कथा सांगितल्या जातील, त्यांची मनं रमतील, आणि मग त्या दृष्टीने ती कुठल्या पुस्तकातून आलेली आहेत हे लक्षात आल्यानंतर मुलं निदान आईवडिलांच्या जर हट्ट करतील की आम्हाला ते पुस्तक हवंय. अगोबाई डोगोबाई आम्ही गाणं नेहमी ऐकतो, पण ते पुस्तक पण मिळताना त्यातली चित्र बघतानाचा आणखीन एक वेगळा आनंद असेल. आणि त्यानिमित्तानं आणखीन काही गाणी असू देत, अगदीच असं नाही तर विज्ञान कथा असू देत, वैज्ञानिकांच्या विषयी माहिती, संशोधकांच्या विषयी माहिती असू देत, आपल्या काही पुराण कथासुद्धा असतात, रामायण महाभारत, याचे सुद्धा एक संस्कारशील
परिणाम मुलांच्या मनावर होणं गरजेचं आहे, ते या निमित्तानं होऊ शकेल. नक्की. आता पुढचा एक प्रश्न असा की आता तुम्ही आता अनेक चर्चांचा किंवा परिसंवादांचा उल्लेख केलात. हे तरुणाई तर त्याचा उपयोग करून घेईलच, पण सर्वसामान्य रसिक तिथे जो जाणार की काय चाललंय बघूयात तरी, तर त्यांना त्यातनं काय मिळू शकेल या सगळ्या गोष्टींमधून? हा एक उत्सव, मगाशी म्हटलं की एक उत्सवी वातावरण असतं, माहोल असतो. तर ह्याच्यामध्ये रसिक लोकसुद्धा जातात आणि संमेलनामध्ये जसे काही परिसंवाद आहेत किंवा परिचर्चा आहेत, बरोबरच काही करमणुकीचे सुद्धा चांगले कार्यक्रम आहेत. म्हणजे असं काही सातारकरांना किंवा मित्रांना वाटू नये की काहीतरी ह्याच्यावर गूढ चर्चा किंवा असं काहीतरी जडसर काही चाललंय, असं काही नाही. तर तिथं आता खरोखर एक नाटक ठेवलं आहे की बऱ्याच दिवसांनी संमेलनामध्ये प्रशांत दामलेंचं एक नाटक ह्यामध्ये आहे, शिकायला गेलो एक, मला वाटतं नाव आहे त्याचं. हां, तर ते एक नाटक सुद्धा आहे. ह्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे फोक जो तरुणाईला अंतर्गत असतो, जे आपण नेहमी लोकसाहित्य लोकसंस्कृती जोड आहे किंवा वाघ्या मुरळी हे आपलं पुस्तक किंवा ह्याच्यातनं, पण तरुणांनी ह्या दृष्टीनं कसं बघितलं आहे ते कसं सादर केलेलं आहे. आणि हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. मी आवर्जून 2 कार्यक्रम असे आहेत की लोकसाहित्याशी संबंधित. बहुरूपी भारूड हा सुद्धा लोकसाहित्य, भावार्थ देखण्यांचा तो अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. अगोदर रामचंद्र देखणे करायचे, त्यात सगळं म्हणजे दिंडी असते, वासुदेव असतो, पिंगळा असतो, वारी असते, एक समतेचा संदेश जाणारा हा जो कार्यक्रम आहे. महाराष्ट्राची लोकधारा या दोन्ही कार्यक्रमामधून बऱ्यापैकी दाखवली म्हणजे असं काय, म्हणजे हा करमणूक प्रधान जरी असले तरी तिथं कुठंतरी लोकप्रबोधन पण आहे. त्यामुळं हे एक वेगळं असल्यामुळं सगळ्या लोकांना म्हणजे इंटरेस्टेड असणार आहे की असं काही नाही की सगळंच जडजड असतं. जे वाचणारे असतात, वाचक असतात, त्यांना परिसंवादाचे विषय कळलेले असतात, कुठंतरी ते साहित्य वाचलेले असतं, त्यांना ते जास्त रिलेट होतं. पण ज्यांना काही नाही त्यांना ह्या कार्यक्रमातून सुद्धा खूप काही मिळून जातं असं मला वाटतं. कदाचित त्यांना पुढे जाऊन आपण हेही वाचलं पाहिजे अशी कुठेतरी इच्छाही निर्माण होऊ शकेल की ज्याला काहीच साहित्याचा गंध नाही असाही माणूस यातनं असं काहीतरी घेऊ शकेल. अगदी अगदी सहज समजा एखाद्या चर्चेमध्ये एखाद्या पुस्तकाचा किस्सा जरी सांगितला, अनेक आहेत. म्हणजे आता कृष्णात खोतांच्या ह्याच्यामध्ये झळझिंबडमध्ये त्यांनी पावसाचे दुष्काळाचे वर्णन केले, अतिपावसात. पण ह्यामध्ये माणूस कसा येतो, तर हे जेव्हा वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला जाणवतं की हे पुस्तक आपण वाचायला पाहिजे ह्याच्यातलं. म्हणजे आता जेव्हा विश्वास पाटलांचं जेव्हा आपण भाषण ऐकू तेव्हा भाषणातले काही संदर्भ असले, ऐतिहासिक असले, मग ते शिवाजी महाराजांच्या विषयी असू देत, संभाजी महाराजांच्या विषयी असू देत किंवा झाडाधर्तीसारखं दुष्काळी बाहेरचं, तर हे जेव्हा आपण संदर्भ ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक ती उत्सुकता निर्माण होते की हे पुस्तक वाचलं पाहिजे. जे आपल्याला नेहमीच होतं की ते कोणी काहीतरी सांगितलं की मग वाचावं, मग तुझ्याकडे अगदी त्याच्या दृष्टीने तसंच ते कानावर जरी पडलं एखाद्या पुस्तकाशी तर त्यातून उर्मी निर्माण होतील की हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. आणि कदाचित ह्या उर्मीमधूनच ती सवय निर्माण होईल की वाचन केलं पाहिजे. आता ज्येष्ठ लोक बरीचशी सिरियल ह्याच्यात रमलेली असतात आणि तेच आपण पाहत असतो सासू सुन्यांचं. तर अशा वेळी जर असं काही वेगळं त्यांना पण मिळालं तर मला वाटतं की थोडंसं ते सुद्धा आणखीन वेगळ्या पद्धतीने ह्याच्याकडे वळू शकतील. खरं. आता या संमेलनामध्ये निमंत्रितांचं कवी संमेलन आहेच आहे, त्याशिवाय कवी कट्टा आहे, गझल कट्टा आहे, असंख्य कविता त्या कविकट्ट्यासाठी वगैरे आलेल्या होत्या. सगळ्यांनाच काय त्याच्यामध्ये संधी मिळाली आहे असं नाही. साताऱ्यातल्या सुद्धा अनेक कवींनी कविता पाठवली असतील, पण प्रत्येकाला काही सादरीकरणाची संधी मिळणार आहे असं नाही. पण तरीसुद्धा संमेलनात जाऊन हे नवोदित कवी किंवा लेखक या सगळ्या कट्ट्याकडं वगैरे कशा अंगानं बघू शकतात. म्हणजे आज मी सादर करत नाही आहे, पण मग अशी थोडीशी इच्छा होते ना की मग कशाला जायचं. पण तसं न करता त्यांनी जावं याच्यामागं काय कारण असू शकेल? मी माझा अनुभव तुम्हाला सांगू का? मी जवळजवळ एक 25 साहित्य संमेलनं सगळी उपस्थित राहिलेलो आहे. म्हणजे निमंत्रित म्हणून 2-3 ह्याच्यातच असेल, पण निमंत्रित नसताना सुद्धा एक रसिक म्हणून मी बाकीची सगळी संमेलनं गेलेलो आहे. आणि मी आवर्जून कविकट्ट्याला जात असतो. कविकट्ट्यांची त्यांच्यातल्या काही कविता खरोखर चांगल्या असतात. म्हणजे असं काही नाही की ते अगदीच नवोदित आहेत आणि कविकट्ट्यामधून आलेले आहेत. काही काही वेळा निमंत्रितांच्या त्याच कविता ऐकायला मिळतात, पण कविकट्ट्यात मात्र कवितेंचं विषयांचं सुद्धा भरपूर वैविध्य असतं. अर्थात ते काही प्राथमिक स्वरूपाचं असतात, नंतर त्यांच्यात आणखीन त्याला लगेच दर्जात्मकतेच्या फुटपट्ट्या लावायची काही गरज नाही. पण वेगळ्या पद्धतीनं कसं व्यक्त होता येतं हे सुद्धा त्यातून मिळू शकतं. म्हणजे तो कविकट्टा आहे म्हणून निमंत्रितांच्या पेक्षा थोडंसं खालच्या असं काही म्हणायचं काही हरकत नाही.
ज्याला कवितेची आवड असेल त्याला त्यातून सुद्धा खूप मिळण्यासारखं असतं. आणि शेवटी काय आहे की जवळपास 2-2.5 हजार कविता कविकट्ट्याला आल्या होत्या असं मी ऐकलं. त्यातल्या आपल्याला 450 काहीतरी निवड केलेले आहेत आणि त्या सगळ्या महाराष्ट्रभराच्या कवींना आपण स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तिथं गेल्यानंतर कविता सुचणं हे सुद्धा काही काही जणांना होतं. म्हणजे आता अगदीच हे नाही, पण कविता एखाद्याच्या म्हणजे सहवासानं सुद्धा सुचते. म्हणजे मागं शांताबाई शेळके कणसे डॉक्टरांच्या घरी म्हणजे मान्यवरांच्या घरी जेव्हा हे लोकांना उतरायची सोय 93च्या संमेलनात केली होती, तर शांताबाई कणसे डॉक्टरांच्या घरी होत्या आणि त्याच्यानंतर वर्षभरात कणसे डॉक्टरांचा एक सुंदर कविता संग्रह आला खंगाट नावाचा. म्हणजे ते परिसस्पर्श होतो म्हणतात त्या कुठंतरी काहीतरी होत असणार शेवटी, की एखाद्याचा ज्येष्ठ कवीच्या बोलण्यातून तो कसा व्यक्त होतो, त्याच्या शैली कशी आहे, हे कुठंतरी थोडीशी प्रतिभा असणाऱ्या माणसाला जरी असा पुश मिळाला तर तो माणूस लिहायला सुरुवात करतो असं मला वाटतं. मग अशा ठिकाणी जाऊन आपण बसलं आणि कानावर काहीतरी पडत राहिलं तर कदाचित त्यातूनही अगदी भरपूर नाही जरी झालं तर 100त 2-4 माणसांना तरी अशी स्फूर्ती होऊ शकते की आपण पण व्यक्त व्हावं कवितेच्या माध्यमातून. आणि शेवटी ही सुरुवात असते, त्याची पाऊल वाट असते. काही काहींचा त्यातून हमरस्ता सुद्धा निर्माण होऊ शकेल. म्हणजे आपली कविता नाहीये म्हणून जायचं नाही असं न करता आवर्जून उलट जावं असं तुमचं म्हणणं आहे. उलट मुद्दाम जावं असं मी तर म्हणेन. म्हणजे आपल्याकडे काय होतं की आमची कविता सिलेक्ट झाली नाही किंवा निवडली गेली नाही ह्याचं दुःख करून मग काही काही जणांना म्हणजे कशाला जायचं अशा करण्यापेक्षा ज्या निवड झालेल्या कविता आहेत त्या कोणत्या पातळीवरच्या आहेत, त्या कशा व्यक्त झाल्या आहेत आणि आपण कुठं कमी पडलोय का, हा सुद्धा शोध त्यातनं घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं. अर्थात कदाचित कसं असतं की एका चांगली कविता सुद्धा ह्याच्यात पुढे मागं होऊ शकत असते, नाही असं नाही. पण शेवटी लिमिटेशन्स असतात व्यक्त व्हायला. 450 लोक द्यायचे म्हटल्यावर, म्हणून आपली झाली नाही म्हणून त्याचं दुःख करत बसू नये असं मला वाटतं. वेळेचंही बंधन असतं, तोही भाग आहे शेवटी विषय ना. त्या ठरलेल्या वेळामध्ये मग सगळ्यांना प्रतिनिधित्व देणं हाही त्यातला एक हेतू असू शकतो. कुठलीही असं एखादा मोठा इव्हेंट शहरामध्ये व्हायचा तर नैसर्गिकपणाने शहराला एक वेगळी झळाळी येत असते. म्हणजे शहरातले व्यावसायिक असतील, छोटे व्यावसायिक असतील तर किंवा शहरातले विक्रेते, पुस्तक विक्रेते असतील तर त्या अंगानं हे लोक व्यावसायिक दृष्टिकोनातून या संमेलनाकडे कसं बघू शकतात? अगदी साताऱ्याला तर सुसंधी आहे. म्हणजे मी तर म्हणत असतो की जसं मॅरेथॉनच्या वेळी पेढ्यांची विक्री काही टनामध्ये वाढते असं मी ऐकलेलं आहे. आणि आता सातारमध्ये इतके लोक येणार आहेत आणि सातारा हे असं शहर आहे की त्याच्या आजूबाजूला पर्यटन भरपूर आहे. त्यामुळे ह्या संमेलनाकडे लोक येणार, भरपूर येणार लोक. म्हणजे तो एक स्वाभाविक अँगल असतो की आपण इथेही जाऊया, मग गडावर पण जाऊन येऊ असतं किंवा आणखीन दुसऱ्या शेजारी महाबळेश्वर आहे तर तिथून जाऊन अशा दृष्टीनं होमस्टे सारखा सुद्धा एखादा पर्याय सुचवू शकतात ना. हो, आता केलेलंच आहे ना आपण, होमस्टेसाठी मागवलेलेच आहेत की, पण त्याला कसा प्रतिसाद झाला ते तर आहेच. पण ज्यांची मोठी घरं किंवा काही छोटे हॉटेल व्यावसायिक आहेत की अदरवाईज त्यांच्याकडे फार मोठी काही लॉजिंगची नाही पण काही रूम्स ते अफोर्ड करू शकतात. अगदी अगदी अगदी. आणि काही काही जणांनी केल्यात असंही मी ऐकलं. काही जणांचे बंगले रिकामे आहेत. त्यांची मी कालच एक फेसबुकवर आलं की कुणाला हवे असेल तर तिथं कमी दिवसाला काहीतरी अमुक अमुक पैशामध्ये त्याची सोय केली जाईल असं त्याच्यात त्यांनी दिलेलं होतं. तर हे तर व्यवसायाच्या दृष्टीने आहे, पण इथं येणारे माणूस येणार तर पेढ्या घेतल्याशिवाय जाणार नाही सातारा. तर तो एक वेगळा व्यवसायाला मसाले घे किंवा ज्यांची वाहनं असतील कुठं त्यांना फिरायला जायचं असेल तर एखाद्या ट्रान्सपोर्टला त्याचा फायदा होईल. तर हे अनेक अंगानं होत असतं असं मला वाटतं. अनेक संधी फक्त लेखक आणि साहित्यिकांसाठी किंवा साहित्य रसिकांसाठी नाही तर सातारकरांसाठीच एक संधी म्हणून या संमेलनाकडे सातारकरांनी पाहिलं पाहिजे खरं तर. अगदी. म्हणजे फक्त वाचनाशी संबंधितच वाचक रसिक असं नाही तर अनेक व्यावसायिक असू देत, सगळे असू देत. तर आणि त्याहीपेक्षा एक साताऱ्यात घडणारा उत्सव आहे. ही सगळी सातारची जबाबदारी आहे. फायद्या तोट्याची गणित पण असतात. यजमान या दृष्टिकोनातून आपण तिथली आपली भूमिका यजमानाची असली पाहिजे. अगदी अगदी. यजमान पाहिजे, आपलं आतिथ्य पाहिजे, त्याविषयी असणारी ओढ पाहिजे. मला तर आठवतं की एका ह्याच्यामध्ये बहुतेक नाशिकच्या संमेलनामध्ये काही रिक्षावाले असे लोकांना आवर्जून सोडत होते आणि पैसे सुद्धा घेत नव्हते. असं पण काही काही मी काना ऐकली की अरे एखादा ज्येष्ठ होतं मला तिथं सोडतं का. तर काही काही रिक्षावाल्यांनी अशा पद्धतीने सुद्धा लोकांना सेवा दिलेली आहेत. जे ह्याही घटना घडतात, सगळे असतात असं नाही. सर्वसामान्य सातारकरांनी सुद्धा काय होतं अलीकडे कोणाकोणाला फोन यायला लागलेले आहेत बाहेरगावच्या त्यांच्या पाहुण्यांचे वगैरे. तर
पत्रिका वगैरे तर आता व्हायरलच झालेली आहे. अनेक ग्रुपवरनं साहित्य संमेलनाची पूर्ण कार्यक्रम पत्रिका फिरते. तर मला वाटतं की सातारकरांनी कोणाचाही फोन आला तरी त्याला व्यवस्थित माहिती पुरवावी. आपलं घर म्हणजे या घरी असं आमंत्रण द्यावं असं मला वाटतं. अगदी अगदी इथून पुढे म्हणजे सातारची लोकांची घरं लग्नघरं सारखी गजबजून जावीत ही त्याच्या पाठीमागची चांगली इच्छा आहे. आणि स्वाभाविक आहे, नातेवाईक येतात, तोही वेगळा आनंद असतो, त्यांच्या समवेत आपणही जाणं होतं, तर हे वेगळं आतिथ्य होतं. तर हे सगळं घडणारच आहे, कारण हा उत्सव आहे आणि हा उत्सव आहे मराठी भाषेतल्या मराठीचा, खरंय. असं मला वाटतं. आणि 32 वर्षानंतर आणि घडणारा साताऱ्यात उत्सव तर आहे हा. 33 वर्षानंतर हे सगळं घडते, त्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व तर आहे. पण सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूचं जे पर्यटन आहे ना, तेही त्याला खूप महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतं. म्हणजे आता पर्यटनाचा आपण विषय बोललात काढलात तर साताऱ्यामध्ये सांस्कृतिक आणि साहित्यिक पर्यटन पण होऊ शकतं असं मला वाटतं. कारण साताऱ्याच्या अवतीभोवती अशी काही ठिकाणं आहेत. आता मर्ढे गावाचं तर महाराष्ट्र अगदी, साहित्य अगदी. परिषदेनं हो, हो. पूर्ण ते मर्ढेकरांचं स्मारक विकसित केलेलं आहे. तसंच चाफळ आहे, रहिमतपूर आहे, यशवंतांचं गाव आहे ते. यशवंतांचं हो. गाव आहे. तर गिरीशांचं आहे. हां, हो. मग त्याचा कसा साहित्यिक सांस्कृतिक पर्यटन केंद्र आता तुम्ही मराठीचं खरोखरच महाराष्ट्र शाहूपुरी शाखेत साहित्य परिषदेचं कौतुक करायला पाहिजे, कारण इतकी वर्ष झाली मराठ्याला स्मारक होणार हे ऐकतात. 15 वर्ष होत गेली. शासन दरबारी अजूनही ते चालू आहे. शासन दरबारचं जरी गोष्ट सोडली तरी सुद्धा शाखेनं जे काम केलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचं हे 1.5-2 वर्षात खूप चांगले प्रतिक्रिया आले, त्याला प्रतिसाद मिळाले. अनेक लेखक आले की आवर्जून म्हणतात की मराठ्याला जाऊन येऊया. परवाच लक्ष्मीकांत देशमुख आणि काही कवी आले, त्यांनी जाऊन मराठ्याला जाऊन कविता वाचल्या. म्हणजे त्यामागे एक त्या कवीच्या प्रती असणारा भाव, भक्तिभाव सुद्धा असतो. म्हणजे तुमच्या समोर कवी संमेलन सादर करावं, माणसं भरपूर असेल असं नाही, तर त्या वास्तूमध्ये मर्ढेकरांच्या जाऊन कविता वाचणं हा सुद्धा एक वेगळा आनंद त्या लोकांनी घेतलेला होता असं मला वाटतं. मग हाच आता गिरीशांच्या गाव म्हणजे गिरीश होते, वसंत कानेटकरांचं ते गाव रहमतपूर, तिथं जाऊन सुद्धा आता स्मारक झालेलं आहे. यशवंतांचं गाव कसं होतं, तर चाफळला सुद्धा एक वेगळी पार्श्वभूमी, जशी त्या धार्मिक आहे तशा पद्धतीचं यशवंतांच्यामुळे त्याला एक वेगळं साहित्यिक सुद्धा एक हे आहे. तर मला वाटतं या दृष्टीनं सुद्धा जे खरे साहित्याचे भक्त असतात, भक्त मी शब्द आवर्जून वापरतो की भक्त हा पाहिजेच, कारण साहित्याविषयी एक अति ओढ आणि श्रद्धा मनातनं असली पाहिजे. त्या माणसांना वाटतंच की तिथं जाऊन यावं, तिथं त्या व्यक्तींचं आधी कार्य पूर्णपणानं माहिती असणं अगदी, गरजेचं आणि अगदी. त्यांच्या प्रति मनामध्ये आदर असेल तर तुम्ही म्हणता तसं होऊ शकेल. मर्ढेकरांचं तर केवढं सगळ्यांना माहीत असणार हो. मोठा कवी, म्हणजे नवीन कविता ज्यांनी नवकवीमध्ये त्यांची गणना केली, तर त्या मातीला, त्या घाटावर, जिथं घाटावर त्या कविता जन्मलेला आहे, तो घाट कसा होता कृष्णेचा, तिथली माती सुद्धा मग लोकांना अशी एक तर हे सगळं वातावरण त्या लोकांच्या दृष्टीने तर फारच महत्त्वाचं ठरेल. आणि मग जी साहित्यिक पर्यटन तर होईलच म्हणजे ह्या गावांचं, शिवाय बाकीची सुद्धा आता गडावर त्या परिसरात जे लिखाण झालं, धार्मिक लिखाण झालेले असेल, त्याची ओढ असणारी सुद्धा वेगळी माणसं असतील, तिथं ती गेल्यावर त्यांना बरं वाटेल. तर आजूबाजूचं हे सातारची अनेक ठिकाणं आहेत जी रसिकांना, वाचकांना, सगळ्यांना ओढ लावणारी आहेत. ते एक महत्त्वाचं आकर्षण ठरेल या संमेलनात असं वाटतं. पण त्याहीपेक्षा जी संमेलनाची जी कमिटी आहे, ह्या कमिटीनं सध्या गेले जे वर्षात जे प्रयत्न करून येणाऱ्या सगळ्या आपल्या रसिकांना, वाचकांना जास्तीत जास्त चांगलं द्यावं असा प्रयत्न करत आहे. शेवटी हा मोठ्या जगन्नाथाचा रथ असतो, अनेक लोक येतात, सगळ्यांची सोय, जवळजवळ सातारमधली बरीचशी हॉटेल आता बुक झालेली आहेत, तरी सुद्धा अजूनही फोन येतात. तर मला वाटतं की अशावेळी मग सातारकरांनी पुढे यावं आणि आपल्या घरात कोणाला सामावून घेता आलं तर आवर्जून घ्यावं असं मला वाटतं. तर हे सगळं जर झालं तर हा उत्सव खऱ्या अर्थानं उत्सव होईल असं वाटतं. आणि सातारचा 93चं संमेलन अजूनही लोक आठवतात. म्हणजे त्यावेळी शंकर सारडा वगैरे महत्त्वाची लोक होती, की शंकर सारडा होते, अभयसिंह महाराज च्या ह्याच्यात होतं, शिरीष चिटणीस त्यावेळी होते, तर ही सगळी संभाजीराव पाटणे सर होते. ह्या लोकांचं त्यावेळी त्यांनी भरपूर हे केलं. आत्तासुद्धा शिवेंद्र महाराज आहेत, विनोद कुलकर्णी आहेत, नंदकुमार सावंत आहेत, ही आहेत. शिवाय मिलिंद जोशी, सुनीता राजे, ही पण मंडळी, त्यांनीही खूप केलेलं आहे. पण शेवटी केलं तरीसुद्धा बाकीच्या मंडळींनी सुद्धा सहकार्य करणं हेही खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. की संमेलनाच्याकडं
पूर्ण निकोप दृष्टीने बघावं तुम्ही, की कुठल्या ह्याचं आहे संमेलन, असं आहे गट तट असं काही असतं हा का अगदी म्हणे? म्हणजे ते वातावरण थोडंसं दरवेळी निर्माण होतं नाही असं वाद अजून संमेलन आणि वाद ह्याच्यापासून फारसं संमेलन नाही, पण अजून तरी काय फारसे वाद नाही झालेले झाले. नाही त्या संमेलनात आणि होऊही नयेत. खरंय. एक निकोप दृष्टीनं साहित्याकडे बघण्याची एक परंपरा आपण इथून पुढे माणसांनी निर्माण केली पाहिजे आणि मानवतावाद बघून साहित्याकडे निर्माण झाला. कशाचा हे साहित्य कसलं, हे साहित्य कसलं, ह्याच्यामध्ये न पडता साहित्याचा आस्वाद घेऊन साहित्यिक मूल्य त्यातलं बघा. मूल्य बघा आणि त्याचं तुम्ही चिंतन करा ना. खरंय. शेवटी तुमच्यावर आहे, तुम्ही कुठलं साहित्य वाचायचं, चिंतन करायचं आणि काय घ्यायचं, ही दृष्टी तुमची तुम्हालाच यायला हवी वाचकांना, असं मला वाटतं. पण त्याच्यासाठी सर्व प्रकारचं साहित्य वाचा, तर ते हे कळणार ना कसं साहित्य कोणतं आहे, असं मला वाटतं. सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न, आता उत्सवाचे पडघम वाजलेले आहेत. 1 ते 4 हा सगळा साहित्याचा उत्सव होऊन जाईल. 4 तारीख फार फार तर जानेवारी अखेरपर्यंत लोक याच्या सगळ्या आठवणी काढतील. पण पुढं काय, म्हणजे साताऱ्याचं साहित्यिक विश्व बदलण्यामध्ये किंवा साताऱ्याच्या साहित्यिक विश्वामध्ये काही भर घालण्यासाठी या संमेलनाचा उपयोग होऊ शकेल का? की एखादी म्हणजे वारंवार होणारी एखादी ॲक्टिव्हिटी या निमित्तानं सुरू करता येईल का, की जेणेकरून साहित्याचा जागर केवळ या 4 दिवसापुरता न राहता कायमसाठी व्हावा? होईल, नक्की होईल. ह्याला कारण एक आणखीन मी सांगेन की आत्ता प्रकाशन कट्ट्यावर जवळजवळ बरीचशी पुस्तकं आलेली आहेत आणि यावेळी आपण प्रकाशन कट्ट्याच्या वतीनं जे त्यांचे समिती सदस्य आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे की या पुस्तकांचं इथं जरी प्रकाशन झालं, तिथं प्रकाशनात काय फारशा चर्चा व्हायला जरी वाव मिळाला नाही मग ह्या संमेलनाच्या मंचावर, तरी नंतर ह्या पुस्तकांच्यावर चर्चेचे कार्यक्रम घेतले जातील. कोणी काय लिहिलं यावर मग एक प्रकारच्या चांगल्या लोकांच्याकडून प्रतिक्रिया घेतल्या जातील. हे जे वातावरण ते पुढे निर्माण होत राहणार आहे. आणि नंतरसुद्धा काय, आपल्याकडं साताऱ्यामध्ये अनेक साहित्य संस्था काम करत आहेत. बऱ्याच मंच आहेत, त्या मंचावर वेगळे वाचनालय आहेत, म्हणजे अश्वमेध आहेत, नगर वाचनालय आहे, दीपलक्ष्मी हॉलमध्ये कार्यक्रम होतात, शिवाय इतर संबोधी प्रतिष्ठान वगैरे आहेत. हे सगळे त्यांच्या पद्धतीनं काम करतात. अनेक आता खरं तर खुद्द साताऱ्यातूनच चांगल्या वाङ्मयासाठी पुरस्कार बरेचसे दिले जातात. जे शिवाजीराव चव्हाण वाचनालय पुरस्कार देतो, अश्वमेध ग्रंथालयातर्फे दिलं जातो, नगर वाचनालय नाहा आपले पुरस्कार देतो, शाहूपुरी शाखेने सुद्धा साहित्यासाठी पुरस्कार चालू केले आहेत. नुकताच आणखीन मला वाटतं संबोधी प्रतिष्ठान का त्यांनी ह्या वर्षीपासून एक पुरस्कार चालू केला. तर हे सगळं वातावरण जे निर्माण होतं, असे पुरस्कार द्यायच्या संस्था निर्माण होतात, ह्याची ऊर्जा कुठंतरी ह्या संमेलनातनं आणखीन वाढली जाईल असं मला वाटतं. आणि मग ह्या सगळ्यातून पुरस्कार येणं ह्या बघितल्यावर लोकांना सुद्धा लिहायला कुठंतरी एक अदृश्य मदत होते की आपणही लिहावं, जे लोकांना पुरस्कार मिळतात तो आनंद बघितले की लोक आता कविता संग्रहांची संख्या इतकी आहे की सातारमधनं लिहिणाऱ्या लोकांची की बरेचसे लोक लिहायला लागलेत. विशेष म्हणजे शिक्षक लोक पण बरेचसे लिहायला लागलेले आहेत. बरेच शिक्षकांचे कविता संग्रह मीच ह्या वर्षात मी बघितले. तर अशा पद्धतीचं कुठंतरी ऊर्जा ही पाझरत राहत असते. म्हणजे आता 32 वर्ष झाली संमेलनांहून सुद्धा, पण ह्या 5-7 वर्षांचा जर विचार केला तर सातारा हे वाचन चळवळीचं एक मोठं केंद्र बनत आहे. म्हणजे मराठी भाषा पंधरवडा हा शाहूपुरी शाखेनं चालू केला आणि सातत्यानं जवळजवळ 15 वर्ष झालं चाललेलं आहे. असं महाराष्ट्रात सातत्यानं कुठं चाललेलं नाही. ग्रंथ महोत्सव गेले 25 वर्ष साताऱ्यात होतं. तर ही महत्त्वाची परंपरा आहे असं मला वाटतं. आणि ह्यानं वाचन परंपरा तर निर्माण केलेलीच आहे, पण पुस्तकं विकत घेऊन वाचावी हे जे महत्त्वाचं आहे हे फार उपयुक्त झालेलं आहे, जे ग्रंथ महोत्सवाच्या निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं. आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन पूर्वीच्या संमेलनानंतर सुद्धा एक अभिजात साहित्य संमेलन घेतलं गेलेलं होतं. तर फलटणला साहित्य संमेलनं होतात. तर ही जी साहित्य संमेलन होण्याचे विभागीय साहित्य संमेलन होऊन प्रत्येकाला जरी मोठा हा मंच नाही मिळाला अखिल भारतीय, तरी हे मंच मिळत राहतील आणि त्यातून कुठेतरी वाचनाची आणि लिहिण्याच्या उर्मी वाढत जातील हे नक्कीच आहे. मला वाटतं की वाचनाच्या लेखनाच्या उर्मी वाढतील, लेखक आणि कवी वाढतील, असं झालं तर उत्तमच आहे. पण किमान आस्वादक श्रोतृवर्ग तयार झाला तर ते अधिक उपयोगी होईल. कारण अलीकडे आपण बघतो की साहित्यिक चर्चांना, व्याख्यानांना श्रोत्यांची कमतरता जाणवते. मग ह्या माहोल आता हजारांचा माहोल असणार आहे साहित्य संमेलनामध्ये. तर हा माहोल बघितल्यानंतर किमान आपल्या समोरच्या 100 खुर्च्या तरी भरतील अशी अपेक्षा करायला पण हरकत नाही. नक्की अगदी हे जरी झालं तरी खूप चांगलं आहे की TV वगैरे ह्याच्यातनं जरा कुठेतरी बाहेर पडून असं काहीतरी वेगळं दिसतं होतं की जिथं मुलाखती होतात, जिथं परिसंवाद होतात,
जिथे एखाद्या पुस्तकावर बोललं जातं. तर अशातलाही एक वेगळा आनंद असतो आणि तोही कुठेतरी आपल्याला सजग बनवत असतो असं मला वाटतं. ते जरी एक ऊर्जा निर्माण झाली आणि नक्की होईल असा आपण चांगला विचार करूया, सकारात्मक विचारानं आपण पुढे जाऊया ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना, की असं काहीतरी निर्माण व्हावं आणि संयोजकांना श्रोते येतील का ही काळजी करायची वेळ येऊ नये इतकं ह्या संमेलनातून नक्की निर्माण होईल असं मला वाटतं. आणि शेवटी काय, चांगलं देत राहिलं की चांगलं मिळत राहतं, हाही खरंय. दोन्ही आहे. खरंय. लोकांना वैविध्य लागतं, लोकांना रंजकता लागते. तेचपणा झालं की लोकही कंटाळतात. त्यामुळं वेगळं वेगळं आपण देत राहिलं साहित्य संस्थांनी तर अशा आता इतकं आत्तापर्यंतच्या साहित्य संमेलनापेक्षा ह्या साहित्य संमेलनातले परिसंवादाचे विषय खूप वेगळे आहेत आणि कुठेतरी युवा पिढीला रिलेट होतील असं केलं की युवा पिढीने इकडं यावं. तर हे असं घडत राहिलं आणखीन पुढच्या संमेलनातून तर नक्की मला वाटतं की परत एकदा लोकांचे पाय अशा प्रकारच्या कार्यक्रमाकडे वळतील, संमेलनाच्याकडे वळतील आणि आपण सगळे छोट्या छोट्या संस्था जे कार्यक्रम घेत असतात, व्याख्यानमालांच्यापासून सुरुवात करूया आपण की व्याख्यानमालेतल्या याच्याकडे सुद्धा एक आस्वादक म्हणून लोक आहे, म्हणजे प्रत्येकी वाचलंच पाहिजे असं नाही. आता आम्ही मोबाईलवर सुद्धा ऐकायला सवय लागली, कथा आम्ही मोबाईलवर ऐकतो, ऑडिओ झालेला आहे. तर वेगवेगळी माध्यमं येतात, त्यांना आम्ही सकारात्मकदृष्ट्या पुढे जायला पाहिजेत आपल्याला, पण तरीसुद्धा पुस्तकाकडे जाणं हा एक वेगळा आनंद असतो. तो या संमेलनातून निर्माण होईल अशी मला आशा असते आणि विश्वासही आहे. एकूणच हे साहित्य संमेलन सातारकरांसाठी एक संपूर्ण वेगळं वातावरण घेऊन येणार आहे असं तुमच्या बोलण्यावरून तर आपल्याला दिसतंय आणि तसं नक्की होईल. कारण जशी साहित्य संमेलनाच्या विषयांनी काहीशी काट टाकली आहे असं पण म्हणूयात की वेगळेपणा या सगळ्या विषयांमध्ये आलेला आहे, तसं साताऱ्याच्या साहित्य विश्वसुद्धा या संमेलनाच्या निमित्तानं काट टाकेल आणि पुन्हा नव्यानं संमेलनानंतरही तितक्याच जोमानं कार्य करायला लागेल. जी ऊर्जा संमेलनातून मिळालेली आहे तर ती अधिकाधिक त्या ऊर्जा, कारण ऊर्जा साठवायची नाही तर ती वितरित करायची म्हणजे जास्तीत जास्त ऊर्जा निर्मिती होईल. तर ते कार्य या संमेलनाच्या निमित्तानं साध्य होईल आणि सातारकर केवळ साहित्यिक चर्चा, कविता यांचा आस्वाद न घेताही बरंच काही या संमेलनातून घेऊ शकतील. डॉक्टर राजेंद्र माने, आज आपण या ठिकाणी आलात आणि खूप विस्तारानं या संमेलनाकडून सातारकर काय घेऊ शकतील याविषयीचं विवेचन केलं, याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देते. नमस्कार. धन्यवाद. शेवट करताना मी इतकंच सांगेन की ह्या हिंदवी रेडिओनं अतिशय चांगला जागर हा साहित्याचा ठेवला आहे, लोकांच्यापर्यंत संमेलन पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मग संयोजन कमिटी जी ह्या संमेलनाची आहे त्यांच्यातर्फेही मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व सातारकर लोकांना, सातारा जिल्ह्यातल्याच का सगळ्या लोकांना मी जे जे श्रोते असतील त्यांना एक प्रकारचं निमंत्रण देतो की त्यांनी आवर्जून या संमेलनाकडं तर यावंच, पण या संमेलनातली ऊर्जा आणि आनंद मिळवून दरवर्षी जिथं अखिल भारतीय साहित्य संमेलन घडत राहतील तिथंसुद्धा आवर्जून जावं, ह्याचा या साहित्याचा आस्वाद घ्यावा असं वाटतं. धन्यवाद मनापासून. धन्यवाद.